नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड या विषयाचा टॉपिक नंबर फर्स्ट होल्डिंग कंपनी अकाउंट्स यामधील प्रॉब्लेम नंबर सेकंड आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायचं आहे. प्रॉब्लेम सुरुवातीला मी वाचतोय, आपण प्रॉब्लेम समजावून घेऊयात. नंतर वर्किंग नोट कोणत्या कोणत्या बनवायच्यात आणि कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कसं बनवायचं याचा आपण विचार करूयात. प्रॉब्लेम आहे, ऑन 1 ऑक्टोबर 2019 यश लिमिटेड परचेस्ड 5,500 शेअर्स ऑफ ₹10 each fully paid in W Limited फॉर ₹20 each. यश लिमिटेडने काय केले, W लिमिटेडचे 5,500 इक्विटी शेअर्स ₹10 विकत घेतले. प्रत्येकी ₹10 याप्रमाणे विकत घेतलेत. म्हणजे या व्यवहारामध्ये यश लिमिटेड झाली होल्डिंग कंपनी आणि W लिमिटेड आहे सबसिडरी कंपनी. आणखी पुढं काय म्हटलं आहे आपण बघूयात. At that time, it was estimated that the tangible assets and liabilities of W Limited might be taken at book valuation except the building which are undervalued by ₹25,000. आणि यश लिमिटेडने W लिमिटेडच्या सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटीज या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेले आहेत. त्यामध्ये फक्त बिल्डिंगची जी व्हॅल्यू आहे ती अंडर व्हॅल्यूड झालेली आहे. बिल्डिंगची किंमत ₹25,000 अंडर व्हॅल्यूड झालेली आहे. ईच कंपनी प्रिपेअर अ बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020 विच कॅन बी कन्सिडर्ड कॉन्सेंट ॲज फॉलोज. यस लिमिटेड आणि W लिमिटेडचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. आणखी काही ॲडजस्टमेंट आहेत खाली बॅलन्स शीटच्या खाली काही ॲडजस्टमेंट आहे. त्यामध्ये द डेटर्स ऑफ यस लिमिटेड इन्क्लूड ₹5,000 ड्यू फ्रॉम W लिमिटेड. यस लिमिटेडचे या ठिकाणी सन्ड्री डेटर्समध्ये ₹5,000 इन्क्लूड आहेत फ्रॉम W लिमिटेड. आपल्याला प्रिपेअर अ कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020 शोविंग युअर कन्सॉलिडेशन वर्किंग क्लिअरली. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी बनवायचं सांगितलेलं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला काही वर्किंग नोट बनवावे लागतात. कुठल्या कुठल्या वर्किंग नोट बनवायच्या ते आपण 1 by 1 या ठिकाणी बघूयात. मित्रांनो, या अगोदरसुद्धा पहिला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट मी अपलोड केलेला आहे. हा दुसरा प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला आपण वर्किंग नोट बघतोय आणि नंतर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. यामध्ये बघा, पहिली वर्किंग नोट तयार करायची आपल्याला ती म्हणजे कन्सॉलिडेशन वर्किंग नोट्स. वर्किंग नोट नंबर फर्स्ट, यस लिमिटेड परचेस 5,500 शेअर्स ऑफ W लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. यस लिमिटेडने W लिमिटेडचे 5,500 इक्विटी शेअर्स विकत घेतलेले आहेत, परचेस केलेत. ही झाली पहिली वर्किंग नोट. दुसरी वर्किंग नोट तयार करायची आहे, शेअर्स ऑफ यस लिमिटेड इन W लिमिटेड. यस लिमिटेडचे W लिमिटेडमधील शेअर्स. यस लिमिटेड आहे होल्डिंग कंपनी आणि W लिमिटेड आहे सबसिडरी कंपनी. फॉर्म्युला आहे शेअर परचेस बाय यस लिमिटेड आणि शेअर इशूड बाय W लिमिटेड. आता यस लिमिटेडने W लिमिटेडचे 5,500 शेअर्स घेतलेत आणि W लिमिटेडचे एकूण शेअर्स होते किती, 6,000, म्हणजे 6,000 शेअर्स इश्यू केलेले आहेत. यांचा जर आपण रेशो काढला तर तो किती येते, 11/12. म्हणजे कसा, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 11×5 = 55 आणि 12×5 = 60. म्हणजे या ठिकाणी 11 आणि 12 म्हणजे 11×5 = 55 आणि 12×5 = 60 म्हणजे 11/12 हा या ठिकाणी रेशो आला. म्हणजे W लिमिटेडचे 11 भाग हे यस लिमिटेडकडे आहेत आणि एकच भाग फक्त W लिमिटेडकडे आहे. म्हणून यस लिमिटेड झाली होल्डिंग कंपनी, W लिमिटेड झाली मायनॉरिटी कंपनी. पुढची वर्किंग नोट तयार करायची, स्टेटमेंट ऑफ गुडविल. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट ही तिसरी वर्किंग नोट तयार करायची. आता कॅपिटल प्रॉफिट कसं काढायचं, तर जनरल रिझर्व्ह ऑन 1 एप्रिल 2019. आता हा जनरल रिझर्व्हचा बॅलन्स आपल्याला घ्यायचा आहे कोणाचा, तर या ठिकाणी तो बॅलन्स आहे ₹6,000. तो घ्यायचा आहे W लिमिटेडचा. W लिमिटेडचे 6,000 घेतले. त्यानंतर प्रॉफिटचा जो बॅलन्स आहे ₹8,000 तो पण घ्यायचा आहे.
डब्ल्यू लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट बॅलन्स फर्स्ट एप्रिल 2019 ₹8,000 तो बॅलन्स घेतला आपण डब्ल्यू लिमिटेडचा. त्यानंतर आता परत प्रॉफिट अर्न फ्रॉम फर्स्ट एप्रिल 2019 टू 1 ऑक्टोबर 2019, 1 एप्रिल 2019 ते 1 ऑक्टोबर 2019पर्यंतचा प्रॉफिटचा जो बॅलन्स आहे आपल्याला एका वर्षाचा दिला आहे ₹12,000. प्रॉफिट फॉर द इयर म्हटलं आहे बघा 2019-20 12,000 आहे. पण या ठिकाणी ज्या वेळेला डब्ल्यू लिमिटेडनी येस लिमिटेडने शेअर्स विकत घेतले ती तारीख आहे 1 ऑक्टोबर 2019, म्हणजे जर त्या ठिकाणी हाफ इयरचा जर प्रॉफिट काढला तर तो 6,000 येतो. तो घेतला आहे आपण डब्ल्यू लिमिटेडचा 6,000. बघ या ठिकाणी ॲप्रिशिएशन, आता पुढची याच्यामध्ये ॲडलेस काही आहे का, तर ॲसेटमध्ये काही त्या ठिकाणी ॲडिशन काही किंवा काही कमी रक्कम झालेली आहे का ती असेल तर ॲडलेस करायची. प्रॉब्लेममध्ये आपल्याला वरती म्हटलेलं आहे बघा, बिल्डिंगची जी रक्कम आहे ती अंडर व्हॅल्यूड झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी ती रक्कम आपल्याला काय करायची, ॲड करायची. ॲप्रिशिएशन इन व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ऑफ डब्ल्यू लिमिटेड बीइंग अंडर व्हॅल्युएशन ऑन 1 ऑक्टोबर 2019, ₹25,000 रक्कम आपण अंडर व्हॅल्यूडची ॲड केली, म्हणजे 6,000 अधिक 8,000 अधिक 6,000 अधिक 25,000 म्हणजे कॅपिटल प्रॉफिट आला आहे 45,000. आणि कॅपिटल प्रॉफिट आपण काय करतो, यस लिमिटेड आणि डब्ल्यू लिमिटेड म्हणजे होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी कंपनी दोघींनाही त्या ठिकाणी काय करतो, डिव्हाइड करतो. कॅपिटल प्रॉफिट आला आहे 45,000. आता हा प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे, डिव्हाइड करायचा आहे. कसं करणार बघा, कॅपिटल प्रॉफिट डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट 45,000 म्हटलं आहे यस लिमिटेड आणि मायनॉरिटी कंपनी. यस लिमिटेड म्हणजे होल्डिंग कंपनी, होल्डिंग कंपनीला किती द्यायचं आहे तर 11/12 आणि मायनॉरिटी कंपनीला 1/12. म्हणजे काय करायचे, 45,000 भागिले 12 करायचे, जे उत्तर येईल त्याला गुणिले 11 करायचे, म्हणजे ते उत्तर येते 41,250. तो द्यायचा आहे आपल्याला. यस लिमिटेडला कॅपिटल प्रॉफिट द्यायचं आहे आणि डब्ल्यू लिमिटेडला किती देणार, 45,000 भागिले 12 करा, जे उत्तर येईल ते असेल 3,750. तेवढा इंटरेस्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे, तो प्रॉफिट द्यायचा आहे मायनॉरिटी कंपनीला. मग हा झाला डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आपण कॅपिटल प्रॉफिट काय केलं, यस लिमिटेड आणि डब्ल्यू लिमिटेडला दिला आहे. त्यानंतर पुढची वर्किंग नोट तयार करायची ती म्हणजे स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटची वर्किंग नोट कशी करणार, तर रेव्हेन्यू प्रॉफिट किती आला आहे तो 6,000 येतो आहे. कसा येतो आहे, प्रॉफिट अर्न फ्रॉम 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2020, म्हणजे यस लिमिटेडने शेअर्स कधी घेतलेत 1 ऑक्टोबर 2019ला, वर्षाचा शेवट कधी आहे 31 मार्च 2020ला. मग 6 महिन्याचा जो प्रॉफिट येतो आहे तो येतो आहे वर्षाचा ₹12,000 आहे डब्ल्यू लिमिटेडचा. 6 महिन्याचा किती येईल, ₹6,000, म्हणजे 1/2 गुणिले 12,000 जर केलं तर ते उत्तर येते 6,000, म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट आला आहे 6,000. आता रेव्हेन्यू प्रॉफिट परत काय करायचा, यस लिमिटेड आणि डब्ल्यू लिमिटेडला काय करायचा, डिवाईड करायचा. यस लिमिटेडला 11/12 आणि डब्ल्यू लिमिटेडला 1/12, म्हणजे मायनॉरिटीला 1/12. तो किती येईल, 5,500 आणि 500, म्हणजे कसा 6,000 भागिले 12 गुणिले 11 म्हणजे 5,500 आणि 6,000 भागिले 12 म्हणजे 500. पुढची वर्किंग नोट तयार करायची आहे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता ही मायनॉरिटी इंटरेस्टची वर्किंग नोट कशी होईल, तर या ठिकाणी बघा, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी. आता मायनॉरिटी कंपनीकडे किती रुपयाचे शेअर्स आहेत तर 5,000 म्हणजे कसे, एकूण शेअर्स आहे 6,000 कोणते, आपण जर बॅलन्स शीटला बघितलं तर बॅलन्स शीटला डब्ल्यू लिमिटेडचे शेअर्स आहेत 60,000, म्हणजे ते शेअर 60,000 शेअर आहे. एका शेअरची किंमत ₹10 म्हणजे ते शेअर झाले 6,000. त्यातले 5,500 कोणी घेतले, यस लिमिटेडने घेतले, म्हणजे यांच्याकडं किती आहेत, डब्ल्यू लिमिटेडकडं किती आहेत 500 शेअर्स म्हणजे ₹5,000, म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी, त्यांच्याकडे ₹5,000 शेअर्स आहेत. त्याच्यामध्ये ॲड कॅपिटल प्रॉफिट करायचा. डब्ल्यू लिमिटेडच्या वाट्याला किंवा मायनॉरिटी कंपनीच्या वाट्याला कॅपिटल प्रॉफिट किती आला आहे 3,750. त्याच्यामध्ये परत ॲड काय करायचं आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट. मायनॉरिटी कंपनीला म्हणजे डब्ल्यू लिमिटेडकडे किती प्रॉफिट आहे ₹500 रेव्हेन्यू प्रॉफिट आहे, तो पण ॲड करायचा, म्हणजे तुमचा मायनॉरिटी इंटरेस्ट आला आहे 9,250. अशा प्रकारे आपण मायनॉरिटी इंटरेस्टची वर्किंग नोट तयार केली, तो आला आहे 9,250. त्यानंतर पुढची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. आता गुडविल कसं तयार करणार, तर या ठिकाणी कॉस्ट ऑफ शेअर्स परचेस्ड बाय यस लिमिटेड. आपण जर बॅलन्स शीटला बघितलं बघा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला शेअर्स इन डब्ल्यू लिमिटेड आहे 1,10,000. ती रक्कम 1,10,000 वजा लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर परचेस्ड
5,500 गुणिले 10 म्हणजे 55,000. म्हणजे यस लिमिटेडने 55,000 रुपयाचे शेअर्स घेतलेले आहेत. मग 1,10,000 वजा 55,000 आणि परत त्यातनं जी रक्कम राहिली ती 55,000. त्यातनं काय करायचं आहे परत यस लिमिटेड शेअर्स इन कॅपिटल प्रॉफिट. आता यस लिमिटेडचे कॅपिटल प्रॉफिटमधला शेअर किती आहे तर तो आहे 41,250. 41,250 वजा करा म्हणजे तुमचा जो बॅलन्स राहतो आहे तो असेल 13,750. म्हणजे यस लिमिटेड शेअर्स इन कॅपिटल प्रॉफिट 41,250 वजा केल्यावर बॅलन्स राहिला 13,750. त्याला म्हणणार आपण गुडविल. अशा प्रकारे आपण गुडविलची रक्कम काढली. पुढची वर्किंग नोट तयार करायची आहे. स्टेटमेंट ऑफ कन्सॉलिडेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. स्टेटमेंट ऑफ कन्सॉलिडेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ही वर्किंग नोट कशी तयार करायची तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019चा आता यस लिमिटेडचा बॅलन्स किती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तर तो आहे 25,000. त्यामध्ये काय ॲड करायचं आहे ॲड प्रॉफिट फॉर द इयर 2019 आणि 20. 25,000 अधिक 2019-20चा किती प्रॉफिट आहे तो आहे 40,000. आणि त्यामध्ये यस लिमिटेडचा जो रेव्हेन्यू प्रॉफिट आहे तो पण ॲड करायचा. म्हणजे काय काय ॲड केलं आहे आपण यस लिमिटेडचा पूर्ण 1 एप्रिल 2019चा प्रॉफिट 25,000, 19-20चा प्रॉफिट 40,000 आणि त्यामध्ये ॲड यस लिमिटेड शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट. यस लिमिटेडचा रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये किती शेअर आहे तर तो आहे 5,500. म्हणजे या ठिकाणी जो बॅलन्स आला आहे त्याला म्हणणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट बॅलन्स आहे त्या ठिकाणी 70,500. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स किती आला 70,500. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वर्किंग नोट तयार करून वेगवेगळ्या रक्कमा मिळवलेल्या आहेत. गुडविल आपण काढलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स काढला आहे, मायनॉरिटी इंटरेस्ट काढलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. बॅलन्स शीट तयार करणं एकदम सोपं आहे. पण आता हे जे बॅलन्स शीट असेल ते कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट असेल. बघा वरती नाव टाकणार आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ यस लिमिटेड अँड इट्स सबसिडरी डब्ल्यू लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. लायबिलिटीज इनर रुपीज आणि आउटवर्ड रुपीज. ॲसेट्स इनर रुपीज आउटवर्ड रुपीज. आता काय करायचं आहे तुम्ही प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटला बघा मित्रांनो. प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटला बघा तुम्हाला शेअर कॅपिटल दिसत असेल इश्यूड सबस्क्राईब्ड अँड पेड अप. त्यामध्ये यस लिमिटेडचं आपण घेणार कारण की डब्ल्यू लिमिटेडचं आपण तर ऑलरेडी अगोदर वर्किंग नोटमध्ये घेतलेलं आहे. यस लिमिटेडचं किती आलं आहे 2 लाख रुपये तो कॅपिटल बॅलन्स घेणार. त्यानंतर जनरल रिझर्व 50,000 रुपये फक्त यस लिमिटेडचाच घेणार. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आला आहे सगळ्यात शेवटची वर्किंग नोट 70,500 तो बॅलन्स घेतला आहे. जनरल रिझर्व कोणाचा घेतला तर यस लिमिटेडचा घेतला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स घेतला आहे 70,500. त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे तो पण आहे 9,250. तो पण आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतला आहे. त्यानंतर आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉफिट झाला आहे. आता फक्त राहिलेत काय क्रेडिटर्स. क्रेडिटर्स किती आहेत यस लिमिटेडचे आहेत 15,000 आणि डब्ल्यू लिमिटेडचे 5,000. जे आपण कुठंच घेतलेले नाही आहेत तेच आयटम फक्त आपण इथं घेणार. मग आता 15 आणि 5 20,000 झाले. त्याच्यामध्ये ती एक ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो. बॅलन्स शीटच्या खाली प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं आहे द डेटर्स ऑफ यस लिमिटेड इन्क्लूड ₹5,000 ड्यू फ्रॉम डब्ल्यू लिमिटेड. मग त्याला इंटर कंपनी ओविंग म्हणून हे 5,000 रुपये वजा करायचे. म्हणजे क्रेडिटरचे 15,000 आणि 20,000मधनं 5,000 इंटर कंपनी ओविंग म्हणून वजा करायचे. म्हणजे क्रेडिटरची आउटवर्ड रक्कम आली 15,000. आपली लायबिलिटी बाजू कंप्लीट झालेली आहे. आता आपण जाणार ॲसेट साईडला. सगळ्यात 1 नंबर गुडविल घेणार. गुडविल आपण वर्किंग नोटमध्ये तयार केलेली रक्कम घेणार 13,750. त्यानंतर बिल्डिंगची रक्कम आहे 1,50,000 आणि 65,000. तर 65,000मध्ये आपल्याला एक ॲडजस्टमेंट आहे ॲड ॲप्रिशिएशन 25,000. म्हणजे डब्ल्यू लिमिटेडमध्ये 25,000 रुपये ॲड करा ते झाले 90,000. म्हणजे 1,50,000 आणि 90,000 आउटवर्ड रक्कम आली 2,40,000. बिल्डिंग नंतर आहे सन्ड्री डेटर्स 50,000 आणि 11,000. नाही डेटर्सची रक्कम 20,000 आणि 15,000 आहे. झाले 35,000. त्याच्यातनं इंटर कंपनी ओविंग जे आपण सन्ड्री डेटर्समध्ये इन्क्लूड आहे ते काय करणार लेस करणार. इंटर कंपनी ओविंग 5,000 रुपये वजा केले. आउटवर्ड रक्कम आली 30,000 रुपये. बिल्डिंग झाली, डेटर्स झाले. त्यानंतर आता आहे सर्वात शेवटी
सन्ड्री ॲसेट आहेत बघा, सन्ड्री ॲसेट 50,000 आणि 11,000 झाले 61,000. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं ॲसेट साईड पण कंप्लीट झालेले आहेत. आता प्रॉब्लेम टॅली करायचा आहे, तो प्रॉब्लेम टॅली होईल 3,44,750, 3,44,750. मित्रांनो, हा होता होल्डिंग कंपनी निराली पब्लिकेशन पुस्तकातला प्रॉब्लेम नंबर 2. माझ्या मते प्रॉब्लेम आपल्याला समजलेला असेल. आपण वर्किंग नोट तयार केल्यात 7 आणि त्यानंतर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या, 2 प्रॉब्लेम झालेत. यानंतरची सुद्धा प्रॉब्लेम मी चॅनलवरती अपलोड करणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.